वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका आणि पाण्याची भीषणता बघायची असेल तर धरणावर गेल्यानंतर त्या पाण्याची भीषणता बघता येते। मी सध्या वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कोली येथील एका प्रकल्पावर आहे, जो मालेगाव तालुक्यातील मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जातो। सध्या पाणीसाठा शेवटच्या घटकावर आहे आणि मे महिन्यापर्यंत या पाण्याचा साठा पुरतो। मात्र वाढलेले तापमान आणि भीषणता त्याचे परिणाम सध्या आपण बघतोय। तर दुसरीकडे याच पाण्यात मोठ्या झालेले माशाचं जर दुर्भिक्ष अजून पाण्याचं बघायचं असेल तर हे मासे आपण बघतोय मोठ्या प्रमाणात पाण्यात तडपून मेलेले आहेत, असा खच पडलेला दिसतोय। याच्यापेक्षा पाण्याचं दुर्भिक्ष किंवा झळा काय असू शकतात हे आपण दृश्यात बघू शकतो। मोठ्या प्रमाणात माशांचा खच पडला आहे, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आहे, परिसरात 2-3 किलोमीटरपर्यंत याचा वास सुटलेला आहे। एकंदरीत परिस्थिती पाहिल्यानंतर याच धरणाचं पाणी मेपर्यंत पुरते, मात्र वाढलेलं तापमान भीषणता हे चित्र स्पष्ट करते। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, कोल्ही, वाशिम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।